प्रत्येक शेतकरी वर्षाला 1 लाखाचा तर खातं विकत घेते. बरोबर आहे. त्याला लावली तुम्ही 18% जीएसटी. 18% जीएसटी म्हणल्यावर 18,000 त्याचं घेतलं एका शेतकऱ्याकडून आणि त्याला पेन्शन दिली 6,000. तुमच्याकडे शिल्लक आमचे पैसे किती राहिले? 12,000. आणि तुम्ही काय म्हणता आम्ही शेतकऱ्याला पेन्शन दिली? काय दिली? 18% जीएसटी म्हणल्यावर सर्वसामान्य शेतकरी 1 लाखाचा खात विकत घेतो का नाही? मग जीएसटी कशाला त्याला? पहिली होती का जीएसटी? सीएसटी होती का? काँग्रेसच्या काळात कधी होती का? बीजेपी आल्यावर का बरं लागलं असलं सगळं? बीजेपी शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार असं वाटतंय का तुम्हाला? वाटतंय. कशामुळे वाटतंय? मला सांगा, कांदा निर्यात बंदी करायचं काय काम होतं यांचं? चालू होतं ना सगळं. काय कशामुळे उठसोळ आली यांना? कशामुळे केली कांदा निर्यात बंदी? शेतकऱ्याचं नुकसान केलं का चांगलं केलं? मालाला भाव येते त्याची निर्यात बंदी लगेच. मग काय उपयोग आहे त्या सरकारचं?